सगळ्या गुणदोषांसहित स्वीकारते ना ती आपल्याला। गुणदोषांसहित प्रेम करते आपल्यावर आणि ते नातं दुसरं कोणीही निभावू शकत नाही। याचा रोग नेमका काय आहे हे समजत नाही मला। तुला माहित असेलच। बाय द वे, तुझ्या मुलांबद्दल काही माहित नाही मला। अर्थात तूच आत्ता माहिती झाली आहेस मला, आत्या म्हणून। दुर्दैवाने आई होणं काय असतं हे मला कधीच अनुभवता आलं नाही। ओ रिअली? मूल नको असा निर्णय घेतला होता का? नाही नाही, असं काही नाही। कदाचित माझ्या नशिबातच नसेल आई होणं, किंवा देवाला मान्य नसेल मला मूल होणं। बरोबरच आहे। शेवटी आपल्याला तेच मिळतं जे आपल्या कर्माचं फळ असतं। तुम्हाला एवढी मुलं आवडतात तरी तुम्ही इथे आला नाहीत कधी माझ्यासाठी? आणि अक्षयसाठी? तुमची मुलं नसलो तरी तुमच्या सख्या भावाची मुलं होतो। तेवढंच दुधाची तहान ताकावर आम्हालाही आवडलं असतं, तेवढंच आत्याचं प्रेम मिळालं असतं ना। ते जरा चुकलंच माझं। खरं सांगायचं तर यशोधराचे आणि आमचे संबंध फार काही सलोख्याचे नव्हते, आणि नंतर असंही वाटलं की कशाला येऊन तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची, म्हणून नाही आले। पण आता समजतंय मी कुठल्या प्रेमाला, कुठल्या नात्याला मुकले होते। नाही, कुटुंबात राहण्याचे फायदे असतातच, मला माहिती आहे चांगलेच। तुलाही आता जाणवलं असेलच ना काकांची तब्येत बिघडल्यावर? हो ना। बाय द वे, आय एम सॉरी मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, पण काय तुम्ही दोघं इथे आलात तेव्हा माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती, मी आजारी होतो, त्यामुळे मी हा प्रश्न परत विचारतोय। तू इथे नक्की कशासाठी आलीस? का रे, तुझी आत्या तुला नकोशी झाली आहे का? आत्या? अगं काही काय बोलतेस, असं अजिबात नाही आहे, मला तेव्हाच आठवत नाही ना काही, म्हणून परत विचारलं की काय झालं होतं असं अचानक इतक्या वर्षांनी परत आलीस? काही नाही रे, भावापासून इतकी वर्ष लांब राहिले, आपल्या लोकांपासून लांब राहिले, आणि कंटाळा आला होता असं लांब राहण्याचा, म्हणून आले इथे। आणि इथे आल्यानंतर कळलं की मी किती प्रेमाला, किती आपुलकीला मुकले। नाही नाही, चांगलंच केलंस, आला तिथे ते दोघं, हे घर आपलंच घर आहे असं समजा। किमान काका बरे होईपर्यंत तरी इथून कुठे जायची वेळ येणार नाही।
गुड नाईट, टेक केअर. एवढा सिरियसली काय काम करतोयस? एक मोठा प्रश्न सोडवलाय मी. कोणता? आजीकडून सगळं कसं आपल्या नावावर करायचं याचं सोल्युशन काढलंय. असून तिथेच अडकलायस तू? आणि तू तुझ्या नव्या मूर्खपणाच्या विचारात अडकलीस. हो, आणि तिथून हलणार नाहीये मी आता. बरं, मला एक गोष्ट सांग. समज आजींनी जर सगळं तुझ्या नावावर केलं तर तू ही कंपनी एकटा सांभाळू शकशील? मागे एक लेगेसी सोडली आहे मम्मांनी आपल्यासाठी, ती एकटा पुढे घेऊन जाऊ शकशील का तू? नाही म्हणजे श्रेयस भाऊजींच्या मदतीशिवाय तू हे सगळं हँडल करू शकशील याची खात्री आहे तुला? तू फालतूचे उपदेश करू नकोस मला. तुला नाही द्यायची ना साथ, नको दिवस. गप्प राहा, फालतू बोर नाही करायचं मला. असंही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली की येशील माझ्या मागे गोड बोलत बोलत. अक्षय ऐक ना, मी काय म्हणते, प्लीज एकदा ऐक ना. तुझं डोकं नको वापरूस. आता माझा प्लॅन ऐक. मी आजीशी गोड बोलवून तिला पटवून तिच्या नकळत तिच्या सिग्नेचर पेपर्सवर घेणार आहे, तेही तिच्या बर्थडे आधी. बिचारी आजी. म्हणजे बर्थडेला ती ज्या कोणाचं नाव जाहीर करेल त्याआधीच सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झालेली असेल. कितीही सांगितलं तरी हा बदलणार नाहीये. याचं याला उमजेल तेव्हाच. पण कधी होणार आहे ते? तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्याला सगळं लवकरात लवकर सांगून टाक. आत्ताच. तू सरनाईकांचा मुलगा नाहीयेस. तू यशोधरा सरनाईकांच्या पोटी जन्माला नाही आलास. तू शकुंतला डोंगरे आणि दयानंद डोंगरे यांचा मुलगा आहेस श्रेयस. काय झालं? आली का जाग? अशी जाग आली आहे. आली नसती तरी चाललं असतं. ते अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, ते काय म्हणतात ते अगदी व्यवस्थित कळलंय मला. समजू शकते मी. तरी साधारण किती वाजता झोप लागली? 2-3 वाजले असतील. आय एम सॉरी, खरंच सॉरी. हे इतकं मोठं सत्य मी असं धाडकन सांगितलं. खूप ताण आलाय तुझ्या मनावर. मला कळतंय. हे सगळं तुम्हाला किती माझ्या मनाची तयारी करून सांगितलं असतंस ना, तरी एवढाच धक्का बसला असता. मला या सगळ्याची कल्पना होतीच, पण
मी तरी अजून किती दिवस लपवून ठेवणार होते ना. पण थँक्यू सो मच. मी हे सगळं सांगायला उशीर का केला, मी हे सांगायला घाबरत का होते, सगळं समजून घेण्यासाठी थँक्यू. समजून घेण्याखेरीज काही पर्याय आहे का माझ्याकडे? सगळं समजूनच तर घ्यायचं आहे आता की माझी जन्मदात्री इतकी वर्ष मला भेटायला का आली नाही. जिने मला सांभाळलं, जिने मला लहानाचं मोठं केलं, तिने खरंच पोटच्या पोरासारखी माया केली का माझ्यावर? का नेहमी आयुष्यभर माझ्याकडे दुसऱ्या स्त्रीचा मुलगा अशाच दृष्टिकोनाने बघितलं असेल? आणि आता माझ्या या घरातल्यांना जेव्हा हे सगळं सत्य कळेल तेव्हा तेव्हा त्यांची नजर कशी असेल माझ्याकडे बघण्याची? हे सगळं समजूनच घ्यायचं आता. सगळ्यात महत्वाचं, हे सगळं सत्य बाहेर येण्याआधी मला मम्मांचा बिझनेस सेफगार्ड करायचा आहे, तो बिझनेस वाढवायचा आहे. कारण काय, एकदा मी या घरातला मुलगा नाही आहे हे कळल्यावर माझ्याकडून सगळे ऍक्सेस काढून घेतले जातील, मला दूर केलं जाईल. आणि आपला अक्षय किती हुशार असला ना तरी एकटा सांभाळू शकणार नाही सगळं. म्हणून मला अशा काही सोयी करून ठेवायच्या आहेत की उद्या मी नसलो तरी हे घर, माझं कुटुंब सुरक्षित राहील. किती समजूतदार आहेस तू. आता या परिस्थितीत सुद्धा कर्तव्याला चुकत नाहीयेस. पण मी तुला एक गोष्ट सांगू, घरातल्या सगळ्यांना हे सत्य कळल्यावर सुद्धा त्यांचं तुझ्यावर इतकंच प्रेम राहील, खात्री आहे माझी. तू जरी सरनाईकांच्या घरात जन्माला आला नसलास तरी मनाने श्रेय सरनाईकच आहेस आणि घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे. बरं, चला आता. अंथरुणातून उठावं लागेल जर घरातल्या प्रत्येकासाठी आपल्याला सोय करून ठेवायची असेल तर. आणि या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे, मी देईन तुझी साथ. पण आजीच्या वाढदिवसाआधी आपल्याला सगळी कामं करावी लागतील, कारण बहुतेक त्याच दिवशी हे सगळं सत्य बाहेर येईल सगळ्यांसमोर. बरोबर बोलतेस तू, पटतंय मला. बरं, खाली जाऊन मी चहा नाश्त्याचं बघते. हं, ये तू. ऐक ना, थँक्यू. हे सगळं तुझ्यासाठी खूप कठीण होतं आणि याही पुढे कठीण असणार आहे याची मला जाणीव आहे. पण तू सगळं खूप सेन्सिटिव्हली हँडल केलंस. मला स्पेशली मला खूप सेन्सिटिव्हली सांभाळलंस. ते सगळ्यात तुझा खूप आधार वाटतोय मला. थँक्यू. मी आहे तुझ्या बरोबर. आपण मिळून हे सगळं फेस करू आणि हे सगळ्यातून सुखरूप बाहेर येऊ आणि आपल्या घरच्यांना पण सुखात ठेवू. आजी, आती हूँ मैं. ये ना ये. अक्षय, आजीच्या खोलीत यायला परवानगी लागते का? नाही नाही, तसं नाही आजी. मला वाटलं तू जप करत बसली असशील म्हणून.
नाही नाही, बोल काय म्हणत होतास? आजी अगं काय बोलायचं, तू ना तू क्लीन बोल्ड केलंयस आम्हाला. अगं कधी 75 वर्षाची झालं कळलंच नाही. अजूनही तशीच आहे, एकदम स्वीट 16. अरे बाबा, आजीचं वय नातवंडांनी मोजायचं नसतं. ठीक आहे सो सॉरी. पण आजी खरं सांगू, तुझे कित्येक बर्थडे आले, कित्येक गेले, आणि आम्ही आहे ना, आम्ही तुझ्यासाठी काहीच करू नाही शकलो. मला आहे ना तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. मग आता करा ना. काय प्लॅन केलायस, काय ठरवलंयस, काय करणार आहेस सांग. हे काय, मला वाटलं होतं आजी नाही म्हणेल, नको कशाला करतोय असं म्हणेल. मग मी माझ्या प्लॅनचा इतका बाहेर काढेल, पण आजीने तर मलाच क्लीन बोल्ड केला. काय रे, कसला विचार करतोयस एवढा? मला वाटलं तुझा प्लॅन रेडी आहे. आजी ऍक्च्युली तुझ्यासाठी माझे वेगळेच प्लॅन आहेत. पण जाऊ दे, तू म्हणशील ते करूया आपण. मी काय म्हणतो आजी, आपण एक छान पार्टी करूयात का? म्हणजे तुला आवडेल त्यांना बोलव. ओके, एकदम ग्रँड पार्टी. काय वाटतंय? नाही नाही, बाहेरचे कोणी नको. अरे घरातले आहेत ना आपली माणसं, तीच हवीत मला. तीच माझी माणसं आहेत. नको, ठीक आहे चालेल. पण आजी आपण असं करूया का की तुला जे आवडेल ते खायला जाऊया एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये. काय वाटतं? अरे बाबा, आजी आता ह्या वयाची आहे ना की वरण भात आणि दही भात ह्या व्यतिरिक्त दुसरं काही खाल्लं ना तर तिला त्रास होतो. त्याच्यामुळे ते पण नको. ते पण नको. ठीक आहे आजी. आजी अजून खूप वेळ आहे, काहीतरी प्लॅन करूया. पण आजी तुझ्यासाठी मी गिफ्ट आत्ताच फायनल केलंय आणि ते तुला घ्यावंच लागेल. नाही म्हणायचं नाही. सरप्राईज आजी. हे काय? आजी बघ काय, रिसॉर्ट. छान रिसॉर्ट आहे आजी. या लोकांनी सिनियर सिटीजन साठी एक मस्त रिट्रीट अरेंज केली आहे 8 दिवसांसाठी. तिथे सिनियर सिटीजन्सला स्वतःची काळजी घेणं, त्यांच्या फिटनेसची काळजी घेणं, त्यांच्यासाठी नवे छंद जोपासणं शिकवलं जाणार आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी शिकवणार आहेत. कसं आहे, तिथं नव्या लोकांशी भेटीगाठी होतील, तुझ्या नवीन मैत्रिणी बनतील तुझ्या, नाही का? मी आणि श्रावणीने तुला हे गिफ्ट द्यायचं ठरवलंय. अगं बाई, मला सांग आजी, तुला इथे जायला आवडेल ना? हो नक्कीच आवडेल, जाईन मी. छान आहे रे. ग्रेट. चला मग मी तयारी करतो आजी. आय लव्ह यू सो मच. चला. अक्षयच्या जिभेवर साखर आले. बाबा आलात तुम्ही? बसा, पाणी आणते. घ्या बाबा. खूपच डिले झाली ना फ्लाईट? जाऊ दे, पण दिल्लीची ट्रिप वाया नाही ना गेली. काम झालं ना तुमचं सगळं? हो, सगळी कामं झाली अगदी मनासारखी. पण मग बाबा असा चेहरा का उतरलाय तुमचा? काल रात्री आईंचा फोन आला होता. जे सत्य इतकी वर्ष मनावर दगड ठेवून लपवलं होतंस ना, ते सत्य तू श्रेयसला सांगितलंस हे आईने सांगितलंय मला. सॉरी बाबा, मी तुम्हाला अंधारात. नाही दारा, यात तुझी काही चूक नाहीये. आपल्या घरात ज्या भयंकर गोष्टींना तू तोंड देत होतीस ना, त्या वेळेला हे सत्य सांगण्यासाठी जे बळ लागतं ना, जो विश्वास लागतो ना, तो आम्ही तुला नाही देऊ शकलो. खरं तर तू आम्हाला माफ करायला हवंस. नाही बाबा, नाही, प्लीज असं बोलू नका. आजपर्यंत तुम्ही, आजींनी, मामांनी मला नेहमी सावरून घेतलंय, मला आधार दिलाय, मला बळ दिलंय.
पण हे सत्यच इतकं नाजूक आणि धारदार होतं ना की हे सांगण्यासाठी योग्य वेळ असणं खूप गरजेचं होतं बाबा. आणि खरं सांगायचं तर आत्ता कुठे जाऊन श्रेयसच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झालाय. आत्ता कुठे त्याने मला आपलं म्हटलंय. मला खूप भीती वाटत होती हे सांगायची. धीरही नव्हता. पण सगळा धीर एकवटून आजींनी सपोर्ट केला त्यामुळे मी त्याला सगळं खरं सांगितलं. गाळ पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतं का? माझी यशोधरा आणि शकुंतला या दोघींनी हे सत्य मला सांगितलं नाही.